स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 251 पासून ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींचं श्रवण आणि चिंतन करत आहोत। घटिकेची जिज्ञासा आटन चरित म्हणणे, एकू दिसू एकू महात्मे आटना निघाले। घटिकेची जिज्ञासा म्हणजे थोडा वेळ, एक घटकाभर ज्याला आपण म्हणतो 24 मिनिटं असतील किंवा काही वेळ, जर का धर्म जिज्ञासा जर का आपण केली किंवा त्या जिज्ञासेमध्ये आपण जर का भाग घेतला तर त्या व्यक्तीचा जो पुढे ठाकणारा जो विधी आहे तो कदाचित त्याच्यामध्ये पूर्ण होऊ शकतो असं आचार्य म्हणतात। एक दिवशी एक महात्मे आटनाला निघालेले आहेत। आटन म्हणजे गावोनी गावा जाणे, म्हणजे एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आहे आणि ते सुद्धा निरुद्देश आहे, म्हणजे कुठलाही उद्दिष्ट मनामध्ये न ठेवता, कुठलाही म्हणजे जीव देवता आणि प्रपंच यांच्या संदर्भातलं कुठलंही उद्दिष्ट मनात ठेवायचं नाही। फक्त परमेश्वराचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे। परमेश्वर भेटीसाठी म्हणून जसं तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही घरातनं बाहेर पडता आणि गावामध्ये सगळीकडे ती वस्तू शोधता। मग त्या वेळेला त्या वस्तू व्यतिरिक्त तुम्हाला जर का तुम्हाला कोणी जर का काही विचारलं की बाजारामध्ये हे दिसलं का, तर तुमचं लक्ष नसतं तिकडे। ते म्हणतात काय माहिती नाही, कारण तुमचं लक्ष कशाकडे असतं, जी वस्तू तुम्ही घ्यायला निघालेले आहात त्या वस्तूच्या भेटण्याच्याच कडे तुमचे डोळे असतात। अन्यथा त्या वेळेला आपल्याला इतर कुठल्याही गोष्टीचं दर्शन झालं तरी ते फक्त दिसण्यापुरतं असतं, ते नंतर आपल्या आठवणीमध्ये ते राहत नाही। म्हणून भेटलं की नाही भेटलं तसं आपल्या अंतःकरणामध्ये त्या अवस्थेत शांत राहायचं। जर का आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वर भेटीचा जर का हेतू असेल तर त्या वेळेला त्या ठिकाणी दुसरा कुठलाही हेतू नसतोच। आणि जर का दुसरा कुठला हेतू जर का त्याच्यामध्ये असेल तर मग परमेश्वर भेटीचा हेतू त्याच्यामध्ये येऊ शकत नाही। म्हणजे अनंत सामाय, आमच्या स्वामींनी सांगितलं, अनंत सामाय म्हणजे अनंत परमेश्वर ज्या हृदयामध्ये समाविष्ट झाला त्या ठिकाणी अनिक न सामाय, इतर काही गोष्टी असतील जीव देवता प्रपंचाच्या संदर्भात तर त्या आपल्या अंतःकरणामध्ये राहत नाही। एखाद्याला जर का शास्त्राची जर का आवड असेल, ज्ञानाची आवड असेल तर त्याला बाकीच्या गोष्टी काही समजत नसतात जास्त, किंवा बाकीच्या गोष्टींकडे व्यवहाराकडे त्याचं जास्त लक्ष नसतं। काही लोक ईश्वर सेवेमध्ये इतके रममाण असतात की ते कधीही कुठेही सेवा प्राप्त झाली की लगेच ते हातातलं काम सोडून लगेच तिकडे सेवेच्या साठी उपस्थित होतात। त्यांना इतर कुठल्या गोष्टींकडे लक्ष नसतं। तसं अनिक न सामाय म्हणजे इतर कुठल्याही गोष्टींचा विचार त्या जीवाच्या अंतःकरणातच येत नाही। आणि मग जर का अनिक सामाय ते अनंत न सामाय, तुम्ही जर का म्हणत असाल आमच्याकडनं वचन पाठ होत नाही, स्मरण होत नाही, ईश्वर कार्यात मन लागत नाही, देवपूजेत मन लागत नाही, म्हणजे आपल्या अंतःकरणात अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत, हे त्याचं उत्तर आहे। म्हणून अनंत न सामाय म्हणजे मग त्या वेळेला मामाजी आम्हाला सांगायचे की बाबा देवपूजेला काही लोकांना इतका कंटाळा येतो बसायला, मग त्यांना जांभया काय येतात, आरतीला पण सरळ उभे राहत नाहीत लोक, भिंतीला टेकून एक पाय मोडून वगैरे कसं तरी आपलं उभं राहायचंय, कधी आरती संपते असं होतं। म्हणजे आरतीला उभं राहायचा कंटाळा येतो, देवपूजेला उभं बसायचा कंटाळा येतो। हे काय आहे? मामाजींनी सांगितलं आम्हाला काहीतरी बाधा असण्याची शक्यता आहे, विडा वगैरे ठेवून बघा देवाला। म्हणजे हे कधी होतं असं, आपल्या अंतःकरणामध्ये मलिनत्व आहे, तो कंटाळा आहे, त्याच्यामुळे
इथे तो कंटाळा उत्पन्न होतो, कारण की अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. ईश्वर कार्यामध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वामींची वचनं आठवत नाहीत, लीळा आठवत नाहीत, निरूपण आठवत नाही, प्रवचन आठवत नाही. आपल्याला एखादं स्थान म्हटलं की आपण तिथे गेलो होतो, कुठे ते नाही का, तिथे नदी होती, शिन्नस्थळी वगैरे, नाही आम्हाला काही आठवत नाही. म्हणजे आठवतच नाही लोकांना, कारण की अनेक सामाय म्हणजे अनेक इतर गोष्टी सामावलेला असल्यामुळे त्या ठिकाणी ते ईश्वर कार्य जे आहे त्याचा सहभाग आपण करून घेऊ शकत नाही. किती जरी तुम्ही प्रयत्न केला तरी नाही होत. त्यासाठी काय करावं लागेल, अनेक ज्या गोष्टी तुमच्या अंतःकरणात सामावलेल्या आहेत त्या आधी काढून टाकाव्या लागतील, आणि मग त्या ठिकाणी नवीन जे आहे, जसं आमचे माहीम भट्ट स्वामींच्या भेटीसाठी प्रथमतःच आलेले आहे डोमेग्रामला, आणि त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मी देवाला हे बोलेन, ते बोलेन, असा प्रश्न करेन, तसं आडवेन, तसं निरुत्तर करेन, इत्यादी सगळे ते घेऊन आलेले आहेत मनामध्ये. त्याच्यामुळे अनंत न सामाय म्हणजे देव निरूपण करतायत पण त्यांच्या अंतःकरणात ते सामावल्या जात नाहीये. मग हळूहळू काय झालं की देवाने त्यांच्या अंतःकरणातलं सर्व काढून टाकलं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मी जेवढं काही घेऊन आलेलो आहे ते काहीच कामाचं नाही, या चर्चेच्या काहीच उपयोगाचं नाही. या सगळ्या गोष्टींचं खंडन देव करत आहेत, आणि त्या गोष्टी मग ते बाजूला काढल्या गेल्या. मग अंतःकरण रिकामं होत गेलं. कशाने? अनेक गोष्टी ज्या घेऊन आलेल्या आहेत त्या काढल्यामुळे रिकामं झालं. त्या गोष्टींसोबत अहंकार पण सोबत आलेला आहे, तो अहंकार सुद्धा बाजूला काढल्या गेला आणि ते अंतःकरण आता रिकामं झालेलं आहे. आणि मग तेथ अनंत सामाय म्हणजे अनेक काढल्यामुळे आता तिथे अनंत परमेश्वर जे आहेत ते त्यांना समजायला लागले. पूर्वी प्रकरण ऐकलं, हस्तीचा दृष्टांत ऐकला, मग नंतर अनेक प्रश्न केले, ते ऐकले, मग तिथे म्हणजे जिज्ञासा केली, परंतु त्या ठिकाणी देवाला अडवलं नाही त्यांनी, कारण की आता घेतेद्वार उघडलेला आहे. म्हणून इथे परमेश्वराचा जो प्रत्येक विधी आहे तो करत असताना तिथे जर का आपलं मन लागत नसेल तर समजायचं आपल्या मनात अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून देवाला शोधण्यासाठी जेव्हा तुम्ही निघता त्यावेळेला तिथे अनेक कुठल्याही गोष्टींचा सहभाग नको. अटन ते निरुद्देशे सांगितलं, म्हणजे तिथे ईश्वर भेटीशिवाय दुसरा कुठलाही उद्देश त्या व्यक्तीमध्ये नाही. आता आपल्याला कोणी भिक्षेला जाताना दिसतं, कोणी आटणाला जाताना दिसतं, कोणी विजनाला जात बसलेलं दिसतं. हे काय, हा कुठला प्रवास आहे? आपण ते विभागणी केलेली आहे किंवा ते सांगितले शास्त्रामध्ये, परंतु या सर्वाचं कारण काय आहे? आपण ऑक्सिजन कशासाठी घेतो? जगण्यासाठी. आपण पाणी पितो जगण्यासाठी, जेवतो जगण्यासाठी, उदरनिर्वाह जो चालू आहे तोही जगण्यासाठी. म्हणजे कामं जरी वेगवेगळी असली तरी हेतू काय आहे? जगण्याचा हेतू हा मुख्य आहे. तसं आटन जरी असेल तरी आटनामध्ये सुद्धा देवाला शोधायचं आहे की मार्गे जाता माझे स्वामी कुठल्या तरी जीवा कणवेच्या जीवाकारणे त्याच्या घरी जात असतील, पाणी पात्र करण्यासाठी आलेले असतील, कुणाला भेटी देण्यासाठी जात असतील, कुणाला बोध देण्यासाठी जात असतील, कुणाला प्रेम देण्यासाठी जात असतील, तर वाटेमध्ये त्यांचं दर्शन मला होईल. आणि आपल्याला दर्शन का व्हावं? कारण की आपण देवानी सांगितलेल्या विधीवर चालतो आहोत म्हणून. एरवी आपण आपल्याच पद्धतीने चालत असलो तर देवाचं दर्शन होण्याचं काही कारण नाही बरं का आपल्याला. इत्यादी गोष्टी ज्या आहेत या देवाच्याच हेतूने आपण केल्या पाहिजे. जसं डखले चांगदेव भट दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला निघाले. स्वामी म्हणतात ते अमुक दर्शन तुम्हाला दर्शन होणार नाही. ते म्हणतात देवा जी गोसावी घडविती तरी घडे, म्हणजे तुम्ही जर का प्रवृत्ती निर्माण केली आणि आम्हाला साह्य झालं तर नक्कीच, म्हणजे देवाची इच्छा असेल तर आम्हाला होईल. त्यावेळेला स्वामी म्हणतात ठीक आहे, परंतु जात आहात तर दत्तात्रय प्रभूंच्या भेटीच्याच उद्दिष्टाने जा. मध्ये नातलगांची घरं लागतील किंवा काही इतर गोष्टींचा आमिष तुम्हाला निर्माण होईल तर ते होऊ देऊ नका, त्याला बळी पडू नका.
परंतु मध्ये काय झालं, दावलवाडी लागली, डखल्यांचं ते नातलगांचं घर होतं तिथे ते गेले, थांबले, जेवले, मुक्कामी राहिले आणि मग सकाळी निघाले. मग चांगदेव भट म्हणतात की आमच्या स्वामींनी जे काही सांगितलं आपल्याला विधी तो तर आपण केलाच नाही, तो भंगला आपल्याकडनं. मेन उद्दिष्ट, मुख्य उद्दिष्ट होतं दत्तात्रय प्रभूंची भेट, आणि मध्ये कोणाची भेट निर्माण झाली, नातलगांची भेट मध्येच आली, नातलगांशी संवाद मध्येच आला, नातलगांशी त्या ठिकाणी त्यांच्याकडे खानपान करणं हे मध्येच आलं, तिथे मुक्कामी राहणं हे मध्येच आलं, नातलगांचं स्नेह हे आडवं आलं आणि त्याच्यामुळे मुख्य उद्दिष्ट होतं ते बदलून गेलं. काही गोष्टी ज्या असतात त्या सलगपणे त्या कराव्या लागतात, मध्ये जर का त्या थांबवल्या तर ते चालत नाही. तुम्ही लाडवाचं पुरण तयार केलं, जे काही सारण तयार करतात, आणि 2-4 लाडू बांधले म्हटले आता 1 तासाने आपण परत लाडू बांधू, चालेल का? ते सलग तुम्हाला ते करावं लागतं. ते पीठ ते जे काय आहे ते थंड व्हायच्या आत तुम्हाला पटापट लवकरात लवकर ते बनवावं लागतं. मध्ये थांबलं की उद्दिष्ट बदलून जातं, उद्दिष्ट बदललं की पदार्थही बिघडून जातं. तसं या ठिकाणी अटणारी कर्मे जायचं असेल तर त्या ठिकाणी उद्दिष्ट मात्र परमेश्वर भेटीचंच असलं पाहिजे, इतर कुठलाही हेतू नसला पाहिजे. आपण अनेक वेळा स्थानवंदन करायला जातो आणि मध्येच आपल्या नातलगांचं घर असतं, आपण तिथेही जातो. जर का तुम्ही नातलगांच्या घरी चाललेला असाल आणि मग स्थान असेल तर तुम्ही स्थान करायला जाऊ शकता. मुख्य उद्दिष्ट काय आहे, नातलगांच्या घरी जायचं, पण त्याच्यात परमार्थही घडला पाहिजे म्हणून स्थानवंदन करायला गेला. परंतु जर का स्थानवंदन करायला गेला तर मग नातलगांच्या घरी जायचं नाही, कारण की जायचं उद्दिष्ट वेगळं आहे, तुमचं देव आठवण्याचं उद्दिष्ट आहे, आणि मध्येच प्रापंचिक लोक भेटले, नातलग भेटले की आपले विषय बदलतात. आपण मनामध्ये त्याच गोष्टी घेऊन येतो आणि ईश्वरपैकीचं जे आहे ते सगळं विसरून जातो. आणि म्हणून इथे सांगितलं की आटन सुद्धा देवाच्याच भेटीच्या हेतूने, की देव मला भेटतील म्हणून ते चालणं आहे, उगाच चालणं नाही आहे. त्याच्यामध्ये निरुद्देश जरी सांगितलं तरी त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश आहे बरं का. इतर सर्व उद्देश जे आहेत ते ठीकच ठीक आहेत. आपण रोज सकाळी प्रापंचिक लोक सकाळी जातात कामाला, संध्याकाळी थकून भागून येतात, परत उद्या सकाळी तेच, वर्षानुवर्षे चालू आहे. महिला वर्गांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय चाललंय, भांडे काढायची, ते स्वयंपाक बनायचा, परत धुवायची, परत काढायची, परत स्वयंपाक बनायचा, परत धुवायची, परत ठेवायची, परत काढायची, बस. याच्या व्यतिरिक्त आपलं उद्यम काय चालू आहे, किंवा आपलं काय कार्य दिवसभराचं असतं, काय असं महत्त्वपूर्ण कार्य आपण करतो जे आपल्याला मोक्षाला नेणार आहे. यापैकी कुठल्याच कार्यामध्ये ईश्वर भेटीचं उद्दिष्ट नाही, आणि तेच कार्य आपण करतो आहोत. परंतु त्यामध्ये आपल्याला ईश्वर हेतू सुद्धा घेता आलं पाहिजे. तुम्ही प्रपंच करा, पण प्रपंच करत असताना ईश्वर, जसं प्रापंचिक लोक उत्पन्न म्हणजे कमवतात सुद्धा, खर्च सुद्धा करतात, फक्त कमवतात खर्च करतात असं नाही, ते साठवतात, पण हा साठवण्याचा तिसरा एक भाग असतो. तसं आपल्याला परमार्थासाठी सुद्धा एक साठवणूक आपली पाहिजे. पूर्ण दिवसभरातला 24 तासातला काहीतरी वेळ आपल्याला देवाला पण देता आला पाहिजे, आणि ते उद्दिष्ट मनामध्ये ठेवलं पाहिजे की इथे आम्हाला प्रपंचही नेटका करायचा आहे, आणि परमार्थ सुद्धा आम्हाला कमी पडू द्यायचा नाही. तो म्हणजे उगाच वेळात वेळ काढून असं नको आहे, त्याच्यासाठी प्रॉपर एक वेळ तुम्हाला काढता आला पाहिजे. आठवण झालं, आता विजन आहे. विजन सुद्धा काय आहे, देवाला आठवण्याचंच विधी आहे, वेगळं काही नाही आहे. फक्त एका ठिकाणी शांतपणे बसायचं आहे आणि देवाचं शास्त्र आठवायचं आहे, वचन आठवायचे आहे, त्याचं आचरण आठवायचं आहे. कुठलं आचरण आपण करतो, कुठलं आपल्याला करायचं आहे, त्याचं चिंतन त्या ठिकाणी करायचं. निरूपण धर्मवार्ता काय श्रवण केली, त्यामध्ये काय ऐकलं आपण, आणि काय आपल्याकडनं सुटलंय, काय आठवत नाही, हे सगळं त्यामध्ये चिंतन झालं पाहिजे. आणि तदनंतर त्यातनं जी काही धर्मवार्ता, चिंतनात्मक धर्मवार्ता आपली घडली, त्या सगळ्या गोष्टींचं आठवण आणि सोबत नामस्मरण हे विजनामध्ये येतं. विजनामध्ये सुद्धा नामस्मरण आहे. भिक्षा आणि भोजन
भिक्षा म्हणजे भिक्षा घ्यायला जाणं. भिक्षा घ्यायला गेल्यानंतर सुद्धा आपण काही अन्न घ्यायला गेलेलो नाहीत, हे लक्षात घ्या. भिक्षा मागणे म्हणजे अन्न मागणे नाही. भिक्षा म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा देवच कुणाच्या कणवेच्या जीवाकडे भिक्षेला आले असतील तर त्या निमित्ताने त्यांची भेट मला होईल. काहीतरी अपूर्व विधी देव मला घडवणार आहेत, काहीतरी त्या ठिकाणी असा काही विधी घडेल जेणेकरून माझी योग्यता वाढेल. आणि भिक्षा विधी तर देवाने स्वतः सांगितलेलाच आहे, म्हणजे ते आज्ञापालन इत्यादी सर्व गोष्टी सुद्धा देव आठवण्याचाच विधी आहे. भिक्षेला गेल्यानंतर सुद्धा स्मरण करतच जायचं, करतच यायचं, हे पण देव आठवण्याचाच विधी आहे. आता भोजन म्हणजे इथे तरी मोकळीकता असेल नाही, इथे सुद्धा जाणकार व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती जे आहेत ते भोजन करताना सुद्धा देवच आठवतात. म्हणजे त्या ठिकाणी शयन, आसन, भोजन हे काही वचन सांगितलं देवानी. भोजन वेळी सुद्धा देव आठवतच आपल्याला जेवायचंय. आटन विजन भिक्षा भोजन. निद्रा म्हणजे झोप. प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा. देवपूजेमध्ये सुद्धा आपल्याला देवच आठवायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जो जो विशेष आला, वंदन करताना देवाचं नाव आहे, लीळा आहे, म्हणजे तिथे सुद्धा प्रसाद सेवेमध्ये परत आपलं विजन म्हणजे चिंतन आहे. आणि स्मरण म्हणजे पूर्ण वेळ स्मरणासाठी, म्हणजे देव आठवण्यासाठी म्हणून आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा देवाचा पूर्ण आठवा आहे. हे पूर्ण विधी जे आहेत त्याच्यामध्ये आता झोप आली, झोपेमध्ये तर देव आठवण्याचं काहीच नाही. एकदा डोळे बंद झाले की बंद झाले. परंतु झोप सुद्धा घेत असताना त्याच्यामध्ये सुद्धा देव आठवण्याचा विधी आहे की झोपताना जर का स्मरण करत आपला डोळा लागला. आता आपण दोन पद्धतीने झोपत असतो. एक तर मोबाईल बघत एक झोपत असतो आणि एक स्मरण करत झोपत असतो. आपण कसे झोपतो? अजून एक तिसरं काय, टीव्ही बघत झोपणे. हे टीव्ही वाल्यांना पण जेव्हा कळालं की हे लोक झोपून जातात आणि टीव्ही चालूच राहतो, मग त्याच्यामध्ये सिस्टीम आली, एका विशिष्ट वेळाने तो टीव्ही बंद होऊन जातो आपोआप. म्हणजे त्यालाही कळतं कधी बंद व्हायचं काय. परंतु आपण ते सिनेमा बघतच झोपतो. तसं नाही. जाणकार व्यक्ती जो आहे तो देव आठवत हे देखिले तैसे आठविले, म्हणजे देवाला त्यांनी लीळेत जसं पाहिलं तशा पद्धतीने ते देवाला आठवत झोपतात. त्यांचा डोळा लागतो. आणि त्याची विशेषता अशी आहे, झोपताना स्मरण का करायचं डोळा लागेपर्यंत? कारण की जर का तुम्ही झोपत असताना स्मरण करत झोपलात तर उठताना सुद्धा तुमच्या मुखात नाम काय येईल? देवाचंच नाम येईल. दुसरं कुणाचं नाव वगैरे काही येणार नाही. नाहीतर एकदम तुम्ही जर का इतर टीव्ही किंवा मोबाईल बघत झोपलेला असाल तर सकाळी उठताना पाणी आलं का म्हणूनच उठाल तुम्ही. आज पाणी आलं का, म्हणजे उठल्यानंतर पाण्याचं नाव तुमच्या मुखामध्ये येईल किंवा किती वाजले, म्हणजे तेच सगळं आठवेल तुम्हाला. मग आपल्याला अशा पद्धतीने स्मरण करत झोपलो तर उठल्यानंतर पण पहिलं नाव देवाचंच येईल. उदाहरणार्थ लीळाचरित्रातलंच देऊ आपण. आमच्या बाईसा जे आहेत ते स्वामींच्या सेवा करतच तिथेच झोपायच्या. कुठे? राजमठामध्ये आमचे स्वामी जो ओटा आहे, उत्तर दक्षिण ओटा, तिथे स्वामी आमचे स्वामींचा पहुड व्हायचा आणि पायथ्याकडे खाली नेली, म्हणजे पायथ्याकडे स्वामींच्या श्रीचरणाकडे बाईसा, म्हणजे त्या भागामध्ये, डोक्याकडे नाही, पायाकडे श्रीचरणाकडे बाईसा झोपायच्या. आणि झोपेपर्यंत स्वामींचं सेवा दास्य आठवण करत झोपायच्या. आणि सकाळी उठल्या पहिले स्वामींचं दर्शन, स्वामींच्या श्रीचरणाला लागणे, लगेच सेवा, म्हणजे उपान्न ओळगाविणे. कवाड उघडी ती किळी फेडी ती कवाड उघडी ती, म्हणजे उठल्या लगेच सेवा मिळते. झोपेपर्यंत सेवा असेल तर उठल्या पहिलं काय मिळणार आहे? सेवाच मिळणार आहे. आणि जर का आपण इतर कार्य करतो आहोत तर उठल्यानंतर पण समोर इतर कार्यच येणार, देव येणार नाही.
मी एका घरी गेलो होतो, तर त्या ठिकाणी ते बघितलं मी की त्यांचा जो लहान मुलगा आहे तो सकाळी उठल्यानंतर त्याला उठवलं, उठतो पटकन, पण तो डोळे उघडत नाही. तो डोळे बंदच ठेवतो आणि तसंच चालत देवाऱ्यापर्यंत जातो आणि मग डोळे उघडतो. त्याचं नेहमीच आहे. आता मला हे खूप विशेषता वाटली, म्हणजे असं मी कधी ऐकलंच नाही. म्हणजे आपल्याला उठल्यानंतर विशेष जे आहेत त्यांचं दर्शन व्हावं. विशेषांचं दर्शन म्हणजे देवाचीच आठवण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात आपण चांगली करू शकतो. आता याची अजून एक विशेषता आहे की झोपता आणि उठताना जर का स्मरण करत असू तर झोपेचा मधला जो काळ आहे तो सुद्धा स्मरणामध्ये जात असतो. म्हणजे झोपताना स्मरण करत करत झोपलो की अंतर्मनाच्या ठिकाणी ती क्रिया चालू असते. आपल्याला वाटतं आपण झोपलो, पण आपल्या शरीरातल्या अनेक गोष्टी सुरू असतात बरं का. फक्त डोळे बंद असतात, बाकी झोप सुरू असते, श्वास सुरू असतो, रक्ताभिसरण जे काही प्रमाणात व्हायचं ते सुरू असतं, दश इंद्रिय दश वायू यांचं कार्य सुरू असतं. जसं मोबाईल आहे की नाही, मोबाईल तुम्ही स्विच ऑफ जरी केलं तरी त्यातले खूपसे ॲप्स जे असतात ते चालू असतात. अलाराम लावून जर का मोबाईल स्विच ऑफ केला तरी अलाराम बरोबर वाजतो. म्हणजे बाह्य स्वरूपात जरी आपण झोपलेलो आहोत तरी अंतर स्वरूपामध्ये आपण जागृतच आहोत. हा आत्मा कधी मरत नाही, झोपत नाही. आत्मा सुद्धा झोपत नाही बरं का. तरी आत्मा सुद्धा जिवंतच राहतो किंवा जागीच राहतो. देह फक्त थकतं आणि देह फक्त झोपतं. तसं विशेष पण झोपत नसतात, देव पण झोपत नसतात बरं का. आपले पंथामध्ये अनेक लोक देवाला उठवतात, झोपवतात त्यांच्या वेळेनुसार. आमच्याकडे देव सकाळी 6ला उठतात, तुमच्याकडे 7ला, काही लोकांच्याकडे 8ला उठतात, काहींच्या घरी 5लाच उठतात. प्रत्येकाचे देव वेगवेगळे आहेत का आपले? विशेष वेगवेगळे आहेत आपल्याकडे, पण देव मात्र एकच आहे की नाही. प्रत्येकाचे देव असे वेगवेगळ्या टायमाला उठतात का? तुम्ही त्या विशेषांना उठवता, झोपवता. अर्थातच हे कुठेही तात्विक किंवा सिद्धांतिक विधीमध्ये हे बसत नाही. हे अवांतर आलेला हा विधी आहे. म्हणून आपल्याला वाटतं मूर्ती अशी आडवी केली की देव झोपले, उभी केली की देव उठले. इतकं देवाचं झोपणं आणि उठणं इतकं सोपं आहे का? तसं नाही. म्हणून अशा अन्यथा विधीमध्ये पडू नका. पंथामध्ये सुरू आहे, कारण की आपण खूपशा गोष्टी ज्या आहेत, खूपशे विधी जे आहेत ते आपण इमोशनल होऊन, भावनिक होऊन ते करायला जातो. आमच्याकडे काही ते अन्य लोक येतात, ते लोणी घेऊन येतात आणि ते मूर्तीच्या तोंडाला लावतात इथे. आणि त्याच्याने काय होतं? खाल्ले जात आहे का ते? विशेष खातात का? खातात की नाही? काही खात नाहीत विशेष. विशेष काय आहेत? हे देवाने स्पर्श केलेले पाषाण आहेत. कोण खाईल मग? देव खातील का विशेष खातील? जर का भोजनाची वेळ आलीच, आमचे स्वामी पण आहेत आणि विशेष पण आहेत, कोण खाईल त्याच्यामध्ये? स्वामी ग्रहण करतील, आरोगणा करतील. आरोगण्याच्या लीळा आहेत. स्वामी ग्रहण करतात, विशेष ग्रहण नाही करत. तुमचा उपहार पवित्र कोण करतं? विशेष नाही करत, स्वामी करतात. म्हणून हा एक भाग लक्षात घ्या. तुम्ही जरी त्या कार्यामध्ये आहात किंवा तुम्ही बदलणार नाही जरी नसाल तरी सुद्धा माझं सांगणं काम आहे तुम्हाला. कारण की अन्यथा जे आहे गोष्टी ते न पुसत फेडावे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून विशेषांना झोपवण्या उठवण्यात आपला वेळ घालवू नका, किंवा जे ईश्वर विहित नाहीये त्या कार्यामध्ये आपला वेळ घालवू नका. आपण जे आहे यथार्थ ज्ञानाचा पंथ आहे. तिथे सांगितलं जी या मार्गाशी कवन आदी. कोण आदी आहे? श्री दत्तात्रय प्रभू. या मार्गाशी, त्या वचनाचा अर्थ वाचा तुम्ही. तिथे दिलं या मार्गाशी म्हणजे ज्ञान मार्गाशी. ज्ञान म्हणजे काय? यथार्थ. आणि आपण काय करतोय? अन्यथा गोष्टी करून राहिलेलो आहे आपण. जे खरं नाही किंवा जे खरं करण्याचा प्रयत्न आहे आपला,
आणि आपल्या भावनेशी त्याला जोडतो आपण आणि त्या क्रिया करायला जातो, त्याच्यामुळे अनेक अन्यथादायक क्रिया आपल्याकडनं घडतात. तर त्या क्रिया आधी आपण बंद केल्या पाहिजेत. अनिक सामाय तेत आनंद न सामाय, एवढं जर का विधी सर्व आपण करतो तरी सुद्धा आपल्याला निरोपण ऐकताना का कंटाळा येतो? का बरं आपल्याला देवपूजा करताना कंटाळा येतो? तुम्ही म्हणाल की आम्ही तर देवपूजेला जात असतो नेहमी. देवपूजेला जाणं हा एक प्रकार वेगळा आहे. तिथली देवपूजा तुम्ही बघा, तटस्थपणे लोकांच्या देवपूजा बघा, लोक देवपूजा कशी करतात. आता आषाढी येईल, गाड्याच्या गाड्या जातील देवपूजेला, देवपूजा वंदन लोक कसे करतात, एका कोपऱ्यात उभे राहा आणि बघा सगळ्यांना. तुम्हाला लक्षात येईल की कोण कशा पद्धतीने, कोणीही धड देवपूजा करत नाही. पटापट पटापट आम्हाला पुढे जायचंय, पुढे जायचंय. आपण याच्याने पुढे जाणारच नाहीये. म्हणून इथे आपल्याला प्रत्येक कार्य करताना आपलं अंतर्मन जागृत ठेवायचं आहे. काय शास्त्र काय सांगतंय, वचन काय सांगतंय, स्वामींनी काय सांगितलेलं आहे आणि आपण काय करतो याची पडताळणी करता आली पाहिजे. आणि म्हणून आपण जरी विधीमध्ये जर का आपण असलो तर आपला भरपूरसा कार्यकाळ जो आहे तो उपयोगी लागत असतो. आणि म्हणून झोपताना उठताना स्मरण करा, म्हणजे मधला काळ जो आहे तो सुद्धा स्मरणामध्ये आपल्या उपयोगी जात असतो. हा झाले नित्यविधी. नित्यविधीमध्ये काय झालं, केवळ आणि केवळ देव आठवण्याचाच विधी. भिक्षा असो, भोजन असो, आटन असो, विजन असो, सगळ्या विधीचं उद्दिष्ट म्हणजे मी याचं चिंतन केलं की देवाने एवढे वेगवेगळे विधी सांगितले, मग वेगवेगळे विधीतनं वेगवेगळं काही निष्पन्न होतंय का? निष्पन्न वेगवेगळं होत नाही, एकच निष्पन्न होतं, देव आठवल्या जातो कुठल्याही कारणास्तव. अलीकडे शिक्षणाची पद्धत अशी आलेली आहे की आधी ते काठी वगैरे घेऊन बसायचे, म्हण ABCD. आता तसं नाही, आता त्यांना काव्य रूपामध्ये ती ABCD शिकवले जाते, एखाद्या गाण्याच्या माध्यमातून ती ABCD शिकवले जाते, एखाद्या खेळाच्या माध्यमातून ABCD शिकवले जाते. म्हणजे माध्यम जरी वेगवेगळे आहेत परंतु शिक्षण त्यातनं शिकवल्या जाण्याचं उद्दिष्ट एकच आहे की शिक्षण याने शिकावं. तसं मी चिंतन केलं की नित्यविधी वेगवेगळे आहेत 7, निमित्तविधी पण वेगवेगळे आहेत 4, एकूण 11 आहेत. पण या 11तनं साधल्या काय जात आहे, तर देव आठवणं हे साधल्या जात आहे. देवाचं म्हणणं आहे नित्यविधी करा नाही तर निमित्तविधी करा, आटन करा नाही तर विजन करा नाही तर भिक्षा करा नाही तर भोजन करा, काही करा, पण त्यामध्ये देव आठवल्या गेला पाहिजे. संघ सांगात, भेट, शुश्रूषा निमित्तविधी आहेत. कुठलाही विधी करा, भेट घ्या, पण तिथेही देव आठवा. एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाठ आहे. शुश्रूषा विधी असेल, सेवादास्य विधी असेल, तिथे सुद्धा आम्हाला देव आठवता आला पाहिजे की देवाने कशा प्रकारे भक्तजनांचं श्रमनिवृत्ती करविलेली आहे, स्वतः केलेली आहे, ते तिथे पण देवच आठवला पाहिजे. किंवा सेवा करताना सेवेची वचनं आठवली पाहिजेत, भेटीची वचनं आठवली पाहिजेत, अजून काही काही दोष चुकवण्याची वचनं आठवली पाहिजेत, म्हणजे तिथेही देव आठवला गेला पाहिजे. वैराग्य गुणाकारणे जो काही आपण संघ करतो, ज्ञानाकारणे जी काही सांगात आपण करत असतो, तिथे सुद्धा देवच आठवण्याचा विधी आहे. म्हणून ऐन कैन प्रकारे आमच्या स्वामींनी एकच वचन सांगितलं, हे देखिले तैसे आठविजे. आम्हाला आठवा, देवाला आठवत राहा आणि नाम प्राप्ती ते करी, म्हणजे देवाला आठवण्याचा विधीच तुम्हाला देवापर्यंत पोहोचविणार आहे. आणि म्हणून इथे ते जे महात्म्य आहेत ते आटनादी क्रमे निघालेले आहेत, आटनाला निघालेले आहेत. तया ते भटोबासी म्हणितले, आणि त्यावेळेला आचार्य भटोबास त्यांना म्हणतात, राहा म्हणजे तुम्ही आटनाला जाऊ नका, कुणाच्या विधीच्या आड येऊ नये, कुणी जर का विधीला चाललंय त्याला थांबवू नये. परंतु जर का तो ज्या विधीला चाललेला आहे त्या विधीपेक्षाही महत्वाचा विधी जर का उपस्थित होत असेल तर आटनाला जाणं हा नित्यविधी आहे. आणि नित्यविधीपेक्षा निमित्तविधी थोर आहे. म्हणजे वैयक्तिक कार्यापेक्षा अनेकांच्या साठी मदतनीस होण्याचं जे कार्य आहे ते महत्वाचं आहे. आपण स्वतःचं सेवादास्य करतोय, तोही विधीमधलं, त्याचं गोमटा आहे आपल्याला. आणि
आपण त्याच निमित्ताने अनेक 2-4 लोकांना सुद्धा काय करतो आहोत, त्यांचं सेवादास्य करतो आहोत, तर ते निमित्त विधीमध्ये मोडतं. तुम्हीच तुमच्या हाताने तुमचे पाय दाबताय किंवा डोकं दाबतात, डोकं दुखताना आपण करतो ते, डोकं स्वतःच दाबून घेतो. मग हे काय झालं, नित्यविधीमध्ये समजा मोडेल हा एका दृष्टीने, नित्यविधीमध्ये तसं मोडत नाही पण उदाहरणादाखल सांगताय. पण हेच जर का डोकं तुम्ही दुसऱ्याचं दाबलं किंवा दुसऱ्याची सेवा केली, त्यांच्या थकवा तुम्ही घालवला, त्यांना पाणी दिलं, चहा दिला, काही भोजन दिलं, तेच आपण करून घेतलं स्वतःसाठी, तर ते नित्यविधीमध्ये मोडतं, आपल्या नेहमीच्या दिनक्रमामध्ये मोडतं. परंतु तेच कार्य इतरांशी संबंधित केलं आपण तर त्याला निमित्त विधीमध्ये ते मोडतं. आणि निमित्त विधी जो आहे तो नित्यविधीपेक्षा मोठा आहे, कारण की तो अनेकांच्या सेवेअर्थी उपयोगी जात असतो. मी स्वतःच पुस्तक काढून वाचत बसणं, वचन पाठांतर करणं हा नित्यविधी झाला माझा. परंतु त्याच वेळेला जर का कोणी जिज्ञासा केली तर त्यांना त्या निमित्ताने निरूपण करणं हा निमित्त विधी होऊन जातो. मग मी म्हणायचं नाही की नाही माझा विधी बाकी आहे. त्यावेळेला जर का समोरचा अर्थवंत आहे आणि ते वातावरण आहे तसं आवडीचं, तर त्यावेळेला मी माझा नित्यविधी बाजूला ठेवून तो निमित्तविधी मी केला पाहिजे. म्हणजे निमित्तविधीमध्ये आणि नित्यविधीमध्ये हा छोटासा फरक आपल्याला बघायला मिळेल की निमित्तविधी थोडासा मोठा आहे. निमित्तविधीची विशेषता अशी आहे की त्यामध्ये तुम्ही तुमचा नित्यविधी पण करू शकता. म्हणजे तुम्ही स्मरण करताय आणि तेवढ्यात साधू आले, आता तुम्ही काय करणार? काही लोक गाठी घेऊन बसतात बरं, अशी मोठीवाली, त्यांना साधू आले, माझी गाठी चालू आहे, साधूंना बसायला टाका, पाणी द्या, माझी गाठी चालू आहे. आता मी विचार करतो अशा लोकांच्या समोर एकदम साप टाकला तर एखादा, ते सांगतील का माझी गाठी चालू आहे? लगेच उठून पळतील ना ते. म्हणजे आता स्मरण करणे हा तुमचा नित्यविधी महत्वाचाच आहे. परंतु साधू आले किंवा वासनिक आले, आता त्यांना बसायला टाकणे, त्यांना पाणी देणे, त्यांची श्रमनिवृत्ती करणे हा निमित्तविधी आहे. आता तुम्ही तुमचं स्मरण त्या ठिकाणी उठू शकता, स्मरणातनं थांबवू शकता असं म्हणत नाही मी. त्या स्मरणातनं तुम्ही उठू शकता, गाठी ठेवून देऊ शकता. स्मरण बंद आहे का तुमचं? स्मरण चालूच आहे. म्हणजे स्मरणविधी ठाकला नाही, त्यांचं स्वागत करा, बोला त्यांच्याशी आणि देवाची आठवण करा. बघा, नित्यविधी करत असताना निमित्तविधी देवाने मला प्राप्त करून दिला, 2 लोकांची सेवा घडते, म्हणजे अजून योग्यता आपली जास्त वाढणार आहे. देवानेच तुम्हाला पाठवलं इथे असं म्हणून देवाचे सुद्धा आभार माना आणि त्यांचं सेवादास्य करा. ते करताना तुमचं स्मरण चालूच आहे. महिला वर्ग परमार्गाचं काहीतरी स्वयंपाक तयार करतात, साधू मंडळी येत आहेत, म्हणजे तो निमित्तविधी आहे, तो करत असताना ते त्यांचं स्मरणही करू शकतात. जेवण बनवताना बडबड करायची काही गरज आहे का? बोलायची आवश्यकता आहे नाही, स्मरण करत राहा. आम्ही तर सांगतो रेकॉर्डिंग लावून द्या आणि स्वयंपाक सुरू करा, म्हणजे ज्ञान श्रवणही होतं, स्वयंपाकही होतो आणि त्याच्यामध्ये काही बोलल्याही जात नाही इतर गोष्टी, स्वयंपाकही चांगला होतो. म्हणजे इत्यादी ठिकाणी तुम्ही निमित्तविधी पण करू शकता, नित्यविधी पण करू शकता. म्हणून जर का एखादी व्यक्ती विजनाला चाललेली आहे, म्हणजे त्यांचा रोजचा नियम आहे, आपल्याच घरातली व्यक्ती आहे, ती स्मरणाला त्या झाडाखाली जाऊन रोज बसतात ते, कारण घरापासून थोडं अंतर राखून ठेवावं स्मरणासाठी. परंतु एखादा निमित्तविधी त्यावेळेला प्राप्त होत असेल, कोणीतरी साधू येत असतील, अधिकरण येत असतील, तर त्यांना सांगू शकतो की आज काय तुम्ही स्मरणाला तिकडे जाऊ नका, इथे स्मरण करा की आज निमित्तविधी प्राप्त होणार आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला नित्यविधी थांबवता येऊ शकतो. एरवी कुणाच्याही विधीमध्ये आपण अडथळा ठरू नये, पण त्याही पेक्षा जर का मोठा विधी उपलब्ध होत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही थांबवू शकता. आणि म्हणून आचार्य भटोबास त्यांना म्हणतात की रहा, म्हणजे आज काय तुम्ही आटणाला जाऊ नका. आजी आटणा नको जाऊ, आज तुम्ही आटणाला जायचं नाही. जे आचार्य सर्वांना सांगतात आटणाला जा, तेच आचार्य सांगतात की आटणाला जाऊ नका, म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. आजी धर्मवार्ता होईल, का जायचं नाही? आज धर्मवार्ता होणार आहे.
म्हणजे आचार्य भटोबासांना शाब्द ज्ञानामध्येच अप्रोक्ष ज्ञानाचं थोडंसं जो काही अंश आहे तो प्राप्त झालेला होता। काही गोष्टी भटोबासांना पुढच्या कळत होत्या। आणि एरवी सुद्धा आपले जे अधिकरण आहेत, अधिकरणांना खूपशा गोष्टी पुढच्या आपोआप त्याचे संकेत मिळत असतात। ते त्यांनी तो कुठे काही ज्योतिष भविष्य काही शिकलेलं नसतं बरं का, ते आपोआप परमेश्वर त्यांना स्फुरवून देत असतात। कधी पण अधिकरण जर का म्हणाले आता जाऊ नका, की आपण जायचं नसतं मग, म्हणजे एरवी ते म्हणत असतात जाऊ नका, परंतु आपण परत हे केलं की नाही मला जावं लागेल, तरी ते म्हटले नका, आता नका जाऊ, नंतर जा। मग लक्षात घ्यायचं की पुढे काहीतरी आहे, म्हणजे त्यांना ते संकेत परमेश्वर देतात आणि त्यांच्या मुखातनं आपल्यापर्यंत ते पोहोचतात। ज्ञान असो किंवा सूचित असो, याला सूचित म्हणतात बरं का। काही लोक म्हणतात सूचित किती ते किती पडतं, सकाळी 3 ते 6 सूचित होतं। मी चिंतन केलं की 3 ते 6 सूचित, मग 6च्या नंतर सूचित नाही का? 24 तास सूचित असतं। जेवढ्या वेळ तुम्ही विधीमध्ये आहात तेवढ्या वेळ कधीही सूचित होऊ शकतं, तुम्हाला कधीही सूचित होऊ शकतं। आपल्याला अनेक वेळा सूचित होतं की आपण चाललेलो आहोत आणि असं वाटलं की नाही आपण इकडून जावं, आज रोज इकडून जातो, आज इकडून जावं, आणि इकडून गेलो आणि साधू भेटले। मग आपल्याला कळतं आज रोज आपण इकडून जातो, आज चुकून इकडून आलो आपण आणि साधूंची भेट झाली, म्हणजे देवाने बरोबर आपल्याला या रस्त्याने येण्यासाठी सूचित केलेलं आहे, हे सुद्धा सूचितच आहे। अशा प्रकारे जर का धर्मवार्ता होणार आहे हे भट्टोबासांना आधी सूचित आहे। एक तर ते नियोजित आहे भट्टोबासांचं की आज ह्या विषयावर बोलायचं आहे, महत्त्वपूर्ण विषयावर बोलायचं आहे, हे आधी भट्टोबासांनी ठरवलेलं आहे, किंवा प्रसंगोचित ते विषय निघणार आहेत आणि तो विषय बोलल्या जाणार आहे, असं सूचित आचार्य भट्टोबासांना परमेश्वराकडनं होत आहे आणि ते संकेत बरोबर त्यांच्याकडनं ते बोलल्या जातात। एकदा वांबोलीला पूर्ण एक फॅमिली आमच्याकडे यायची भालोदची, आणि ते सर्व साहित्य सीधा आटा घेऊन यायचे आणि स्वतः सगळं तयार करून स्वतः वाढायचे, भांडे कुंडे सगळे, म्हणजे साधूंना काही त्रास नाहीच अजिबात। ते वांबोलीला 2 दिवस थांबून त्यांनी सगळं अन्नदान वगैरे स्वतः सगळं तयार केलं, दिलं, आणि मग एक दिवशी सकाळी सकाळी ते निघाले, रात्रीची पंगत झाली, मग निघाले। तर मामाजींनी त्यांना म्हटलं की आम्हाला ती खानदेशची चटणी भाकरी आम्हाला खायची होती, चटणी भाकरी तुम्ही खानदेशमध्ये बनवतात, छान बनवतात। तर ते म्हणाले की आम्ही थांबलो असतो पण आम्हाला काही कामं आहेत पुढे वगैरे, म्हणजे खूपच दुःखपूर्वकच म्हटलं की मामाजी म्हणतात आणि आम्हाला थांबता येत नाही। ते त्यांनाही चुकच वाटत होतं, परंतु काही कामं त्यांची पुढे असल्यामुळे तर मामाजींनी हे पण म्हटलं की सगळं शिदा आटा आमचा घ्या, फक्त आम्हाला बनवून द्या पदार्थ, मार्गाला ते खायची इच्छा आहे, भाकरी आणि चटणी। पण त्यांना थांबणं शक्य नव्हतं आणि म्हणून ते निघाले सकाळी, शिदोरी दिली त्यांना आणि गेल्यानंतर पुढे 2-3 तास प्रवास केला आणि गाडी बंद पडली, आणि बंद पडली तर संध्याकाळपर्यंत तिथेच होती गाडी। मग त्यांनी फोन केला की बघा असं जर का थांबलो असतो आम्ही आणि दुपारचं भोजन आमच्याकडनं होऊन गेलं असतं, आमचे कष्ट पण त्याच्यात उपयोगी गेले असते, अन्नदानही झालं असतं, अधिकाऱ्यांचा शब्दही पाळणं झालं असतं, आणि हे अनिष्ट जे होणार होतं तेही झालं नसतं। वेळ उगाच वाया गेला ना आश्रमात थांबतो ना घरी पोहोचलो, मध्येच अडकलो। म्हणजे कधी कधी हे संकेत अधिकरणांकडनं आपल्याला प्राप्त होत असतात, ते आपण लक्षात घेणं तेवढंच आवश्यक असतं। आणि म्हणून कधी कधी असं व्हायचं की आम्ही मार्गात असताना काहीतरी आम्ही ठरवायचो की बा असं करायचं तसं करायचं, आणि गुरुजींची आज्ञा घेतल्याशिवाय पुढे काहीच नाही। आम्हाला गावात जरी जायचं तर मामाजींना दंडोत केल्याशिवाय गावात जायचं नाही। मग मामाजींना सांगितलं की मामाजी सांगायचे काहीच करू नका, ते बंद करा, ते आमचं खूपच हे होऊन जायचं की एवढं आम्ही ठरवलं आणि मामांनी नाही सांगितलं। मग मामाजी परत बोलून आम्हाला सांगायचे मी का नाही सांगितलं तुम्हाला, याच्यातनं हे निष्पन्न होईल, असं होईल, ते तसं होईल वगैरे। मग ते लक्षात यायचं की हा बरोबर आहे। नंतर कधीतरी त्याचा अनुभव यायचा की हा हे तेव्हा जे सांगितलेलं होतं ते बरोबर सांगितलेलं होतं, त्याचे काही जे अनुभव आत्ता आम्हाला येतात की नाही तेव्हा जे आम्हाला सांगितलं ते आता।
आत्ता आम्हाला ते कळतंय, आत्ता ते अनुभवाला येतंय. काही गोष्टी तेव्हाच्या तेव्हा अनुभवाला आल्या म्हणजे हे अधिकरणांचे संकेत असतात. आणि म्हणून इथे धर्मवार्ता होईल असा संकेत आचार्य भट्टोबासांनी दिलेला आहे. आता हे आटणाला निघाले, आटनापसी धर्मवार्ता थोर. कारण की आटणामध्ये आटन हे कधी कळालं? आटन केलं पाहिजे. आटन म्हणजे गावानी गावाला, एका गावात दुसऱ्या गावात. हे कशातनं कळालं? कधी कळालं असेल? एखाद्या अज्ञान जीव आहे त्याला आटन माहितीच नाही, याची माहिती कुठून मिळाली असेल त्याला? धर्मवार्तेमध्ये. कधीतरी धर्मवार्ता ऐकली, त्याच्यात नित्यविधी ऐकले आणि मग त्याच्यात आटन हा विषय कळाला. म्हणून तो व्यक्ती आटणाला निघालेला आहे. मग आटनाचा संदर्भातला, नित्यविधीच्या संदर्भातला विषय असेल, निमित्तविधीच्या संदर्भातला विषय असेल, प्रेमोपाय, सेवा, दास्य काही जरी असेल, ते सर्वांची माहिती कुठे मिळते? धर्मवार्तेमध्ये मिळत असते. म्हणून धर्मवार्ता बुडवायची नाही. म्हणजे अभ्यास कुठून कळतो आपल्याला? शाळेतनं कळतो. म्हणून शाळा कधी बुडवायची नाही. शाळा बुडवली तर होमवर्क कळणार नाही, क्लासवर्क कळणार नाही, काही समजणार नाही. म्हणून धर्मवार्ता हे काय आहे? आमच्यासाठी इतकी महत्त्वपूर्ण आहे की धर्मवार्ता कुठेही असेल, आमंत्रण असो नसो, आपल्याला जर का कळालं इथे पोथी आहे, जाऊन बसा, निरूपण ऐका. त्या ज्यांच्या घरी निरूपण आहे त्यांचं तुमचं वैर आहे, तुम्ही बोलत नाही काही वर्षापासून. अर्थात असं वैर नको बरं का. उपदेशी उपदेशींमध्ये, वासनिक वासनिकांमध्ये अशा पद्धतीचं वैर असता कामा नये. पण असलं तरी वैराच्या घरी जरी पोथी असेल तरी जा, तिथे बसा, ऐका, पाणी पिऊ नका तिथलं, परत या. पोथी संपली की घरी निघून या, परत निरूपणाच्या वेळेला परत जा. परंतु धर्मवार्ता जिथे कुठे असेल तिथे ती चुकवू नका, तिथे पोहोचा म्हणजे पोहोचाच. आणि धर्मवार्ता श्रवण करा. कुठल्या धर्मवार्तेतनं तुम्हाला काय विधी प्राप्त होईल काही सांगता येत नाही. कधी कधी म्हणजे आम्ही जेव्हा नवीन नवीन होतो तेव्हा कधी कधी पोथीला जायचा खूप कंटाळा यायचा. म्हणजे पोथी डोक्यावरून जायची, तेव्हा अभ्यासच नव्हता. पण जसा अभ्यास समजायला लागला तसा आम्ही पोथी टाळायची नाही. कारण की पोथी जर का एक दिवशी टाळली तर त्या पोथीमध्ये इतका अपूर्व विषय होऊन जायचा काहीतरी. त्यावेळी रेकॉर्डिंग हा प्रकार नव्हता बरं का, परत ऐकायला मिळत नव्हतं ते, आणि ते निघून जायचं. मग पोथीहून आलेले लोक सांगायचे आज पोथीमध्ये हे झालं, ते झालं, ते झालं. मग असं वाटायचं आज उगाच पोथी बुडवली आपण. म्हणजे पोथी बुडवायचीच नाही, पोथीला उपस्थित राहायचं म्हणजे राहायचं. कधी कधी असं व्हायचं की मार्गात असताना घरची ओढ लागायची, घरी जायचं घरी जायचं. घरी गेलं की मग तिथून जर का फोन केला आमच्या जाळीदारांना की ते म्हणायचे आज ही टीका झाली, आज ती टीका झाली, आज हा निर्णय सांगितला, म्हणजे असे विषय व्हायचे. मग इकडे यायची ओढ लागायची. घरी गेला नाही की लगेच इकडे यायची ओढ. मग परत इकडे यायचं आणि मग लक्षात यायचं की एवढे 10 दिवसात 8 दिवसात एवढ्या टीका झाल्या, एवढा अभ्यास बुडाला. मग नंतरच्या काळामध्ये घरी जाणं सुद्धा आम्ही बंद केलं. म्हणजे जास्तीत जास्त मार्गामध्ये वेळ. कारण की धर्मवार्ता हा असा प्रकार आहे की तो प्रत्यक्ष जर का बसून ऐकला ना तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो, त्याचा उमट काहीतरी वेगळा असतो. त्या ठिकाणाची जी पावित्रता आहे ती वेगळी असते. म्हणून आचार्य भट्टोबास त्यांना सांगतात आटणाला जाऊ नका. तुम्ही काय करा, आज धर्मवार्ता होईल म्हणजे आज धर्माची वार्ता होईल, धर्मयुक्त वार्ता होईल. वार्ता अनेक प्रकारच्या, त्यातली एक वार्ता म्हणजे अन्य वार्ता आहे. अन्य वार्ता म्हणजे उगस अख्ख्या गावाचं जे काही कुंडली आहे ती वाचत बसायची. कोण कसा आहे, कोण कसा आहे, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय नाही चाललंय, सगळंच माहिती काढत राहायची. आणि त्या एका विशिष्ट ठिकाणी बसून ते बोलायचं. त्याच्यामध्ये इतका आनंद येतो, त्याला अन्य वार्ता असं म्हणतात. ती अन्य वार्ता एवढी दोषयुक्त आहे की त्यातनं तुम्हाला काही लाभ तर होत नाही, परंतु त्याच्यातनं अनेक दोष आपल्याला त्याच्यामध्ये लागत असतात. म्हणून अन्य वार्ता हा विषय प्रकार जो आहे तो कमी केला पाहिजे. विशेषतः महिला वर्ग जे आहेत, एखादा विषय जर का त्यांनी छेडला तर तो विषय काय काय गाव फिरून येतं आणि त्याच्यात कुठले कुठले विषय होतात. फक्त काय करायचं, तुम्ही एकदा अन्य वार्तेला जर का तुम्ही बसलात, दंडोत घालून बसायचं आणि मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करायचं आणि अन्य वार्ता पण सुरू करायची. आणि अन्य वार्ता संपल्यानंतर ती पूर्ण रेकॉर्डिंग मोठ्या आवाजात ऐकायची की आपण काय काय बोललो.
कशासाठी बोललो, याचा काय उपयोग आहे आपल्याला? काहीच उपयोग नाही, उगाच बडबड बडबड चालते आपली. त्या व्यतिरिक्त जर का तुम्ही धर्मवार्तेला बसा, आता मात्र खरंच दंडोत घालून बसा धर्मवार्तेला, आणि धर्मवार्ता करा, एकमेकांना लीळा सांगा, वचनाचे संदर्भातलं काहीतरी विश्लेषण करा, निरूपणाचं चिंतन करा, आणि ते रेकॉर्ड करा, आणि ते रेकॉर्डिंग नंतर ऐका. आता तुमच्या लक्षात येईल, अन्य वार्तेची रेकॉर्डिंग ऐकली काहीच उपयोगाची नाही, पण धर्मवार्तेची जी रेकॉर्डिंग आहे ती ऐकली आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी समोरच्यानी सांगितलेल्या, आपण सांगितलेल्या, कितीतरी गोष्टी त्याच्यात बोलल्या गेल्या, तर त्याच्यामुळे काय झालं, लाभच लाभ झाला आपल्याला. म्हणून धर्मवार्तेमध्ये अतिशय महत्वाचा लाभ आहे, दृष्टपर पण अदृष्टपर पण लाभ आहे. आणि म्हणून म्हणजे अदृष्टपर म्हणजे ईश्वर प्रसन्न होतात, अदृष्टपर लाभ आहे. आणि दृष्टपर लाभ काय माहिती आहे का, की तुमची तब्येत चांगली राहते. जर का धर्मवार्ता तुमची घडली, धर्मश्रवण केलं, वचन जर का रोजची वचन पाच तुम्ही वचन पाठांतर केली, तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आपोआप येऊन जाते आणि आपलं मन प्रसन्न राहतं. मन प्रसन्न झालं की सर्व कार्य आपल्याकडनं ते चांगल्या प्रकारे होत असतात, शांततेने होत असतात. म्हणून मग ते राहिले आणि ते पण थांबले. धर्मवार्ता होणार आहे मग थांबले. आम्ही संवत्सरला असताना मामाजींचा एक छोटासा रूम होता आणि त्याला अजून एक जोडून रूम होता, त्याच्यामध्ये काही औषध वगैरे त्याच्यामध्ये असायचं. मग कुणी जर का अधिकरण आले तर ते मामाजींच्याच रूममध्ये बसायचे, म्हणजे भेटायला जेव्हा जायचे, भेटल्यानंतर वगैरे तिथे बसणं, क्षेम वार्ता वगैरे झाली की त्या ठिकाणी काही ना काही धर्म वार्ता व्हायची. आम्ही काय करायचो की आम्ही आतमधल्या रूममधनं ते ऐकायचो सगळं. आम्हाला पुढे बसण्याची हिंमत नव्हती त्यावेळेला, भीती वाटायची. मग आतमध्ये बसायचं आणि धर्मवार्ता काय होते, आलेले अधिकरण मामाजींना काही प्रश्न विचारायचे, मामाजी त्यांना काही प्रश्न विचारायचे, आणि मग ती जी अपूर्व धर्मवार्ता व्हायची. म्हणजे एकदा मला आठवतं, दुपारच्या वेळेला जुने मेहकरकर बाबा आता सरलेले मागचे, ते आले होते दुपारी 2 वाजता संवत्सरला. आणि संवत्सरची पद्धत अशी होती की 1 वाजेच्या आत सर्वांचं भोजन आटपलं की सर्व बंद, बाबांचाही रूम बंद, महिलांच्या इथे पण कुलूप लावलं जायचं आणि सर्वजण आराम करायचे. 2:30ला लगेच पोथी व्हायचे. 1:30च्या नंतर काहीतरी बाबा आले आणि बाबांनी उतरता आम्हाला कळलं नाही की कोण आले. बघितलं तर बाबा उतरल्या बाबांनी सांगितलं, बाबांना आणि मामांना कोणी उठवलं तर माझी शपथ आहे, त्यांना कोणी उठवायचं नाही. मग आता आम्ही अडकलो, काय करायचं. मग त्यांची एका ठिकाणी व्यवस्था केली बसण्याची वगैरे सर्व. आणि बाबांना पाणी देत नाही तोपर्यंत बाबांनी सर्वांना प्रश्न केला, प्रपंच कसा द्रवला, भूत कशी द्रवतात, म्हणजे तो संसरणाचा तो विषय बाबांनी छेडला. म्हणजे आम्हाला विशेषता वाटली, एवढ्या लांबून बाबा आले, पाणी सुद्धा नाही घेतला आणि त्याच्या आधी प्रश्न केला. मग सर्वांनी बाबांना विनंती केली, बाबा हा विषय आपणच आम्हाला समजावून सांगा. बाबा म्हणाले, हा विषय मला समजलेला, पण तुम्हाला हा विषय कसा समजलाय तर तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. आणि त्या वेळामध्ये सुद्धा अपूर्व धर्मवार्ता झाली. म्हणजे इतकं छान वाटलं की ती भेट आजही माझ्या लक्षात आहे. म्हणजे 97-98ची गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीने धर्मवार्तेमध्ये काय विषय बोलल्या जाईल आणि त्याचा आपल्याला भविष्यात काय लाभ होईल याचं महत्त्व आज आपण नाही जाणू शकत, परंतु भविष्यामध्ये मात्र ते आमच्यासाठी अतिशय लाभदायक आहे. आणि जर का तुम्ही उपयोग केला तर आत्तापासूनच त्या धर्मवार्तेचा लाभ आपल्याला प्राप्त होत असतो. अशीच धर्मवार्ता आपल्या महानुभावांच्या इतिहासामध्ये सांगितल्या जाते की दोघांचं वैर आहे आणि त्यापैकी त्यांचे परत वाद झाले आणि हा जो व्यक्ती आहे तो शस्त्र घेऊन चाललेला आहे तिकडे, आता त्याला संपवायचं पूर्ण तामस वृत्तीने. आणि जाता जाता एका झाडाखाली बसले तर त्यांना काही शब्द कानावर पडले, म्हणून थोडं जवळ जाऊन ऐकलं त्यांनी. तर तिथे महानुभाव पंथाचा आश्रम आलेला होता. एक अधिकरण त्या ठिकाणी निरूपण करत होते, आत्मघातकी असे कोणी ठाऊ नाही का. म्हणजे स्वतःचा घात किंवा दुसऱ्याचा घात करणारा जो व्यक्ती आहे त्याला नरकामध्ये सुद्धा म्हणजे कुठेच जागा नसते, त्याला नरकामध्येच जावं लागतं.
असं निरूपण सुरू होतं आणि ते त्यांनी ऐकलं. आता हे कशासाठी चालले होते? त्याचा घातपात करायला चाललेले होते आणि हा विषय कानावर पडला आणि त्यांच्या लक्षात आले की आपण खूप चुकीचं कार्य करतो आहोत. ते समोर गेले आणि मग तिथे थोडंसं विषय बदलला गेला की अन्य व्यक्ती कोणतरी आल्यामुळे भगवद्गीतेचा विषय सुरू केला गेला. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे सगळं मी ऐकलंय आणि मी याच कार्यासाठी चाललेलो होतो, तर मला यातनं आता मुक्त व्हायचं, काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सर्व सोडून द्या. आणि त्यांनी काय केलं की त्या व्यक्तीला पण ते घेऊन आले, ज्याच्याशी वैर होतं त्याच्याकडे पण गेले, हात बांधून गेले आणि सांगितलं मला काही लढायचं नाही, काही नाही. काय झालं? असं असं मी एक निरूपण ऐकलं, त्यामुळे मलाही घेऊन झाला. आणि दोघांनी त्या ठिकाणी महानुभाव पंथामध्ये प्रवेश केला. दोघांचंही वैर गेलं. कशामुळे गेलं? एक धर्मवार्ता फक्त कानावर पडलेली. स्वामींचे वचन एवढी महत्वाची आहेत, अमृतमय आहेत की दोन पारधी स्वामींचं एक वचन काय ऐकतात, दोन ओळी निरूपण काय ऐकतात आणि ते म्हणतात आजपासून आम्ही हे सगळं सोडून देतो. जर का ती धर्मवार्ता त्यावेळी देवाने त्यांना सांगितली नसती, त्या पारध्यांना, तर त्यांनी ते सोडलं नसतं. म्हणून धर्मवार्ता किती महत्वाची आहे, तर ती धर्मवार्तेपुढे इतर जे विधी आहेत ते थोडे सौम्य होतात. अर्थात सगळेच विधी महत्वाचे आहेत, पण धर्मवार्तेमध्ये प्रत्येक विधी कशा पद्धतीने केल्या गेला पाहिजे, किती महत्वपूर्ण पद्धतीने केल्या गेला पाहिजे, किती दोष चुकवून तो विधी केला पाहिजे, हे लक्षात येतं. म्हणून धर्मवार्तेमध्ये सहभागी व्हा. धर्मवार्ता स्वतः करा, प्रश्न विचारा, जिज्ञासा व्यक्त करा. अनेकांच्या जिज्ञासा आहेत ते लक्षात घ्या, त्याची उत्तरं लक्षात घ्या आणि त्यानुसार आपण आचरण करायला मग तेवढे सक्षम होतो. आणि म्हणून ते राहिले, त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा काय झाला? तेव्हा अपूर्व धर्मवार्ता झाली. त्या ठिकाणी अपूर्व धर्मवार्ता झाली. अपूर्व म्हणजे नेहमीची धर्मवार्ता एक आहे. तुम्हाला सांगितलं की देवपूजा वंदन करा, मग त्यावेळी लीळा आठवा, मग दंडवत घाला, प्रार्थना म्हणा, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. पण अपूर्व धर्मवार्ता म्हणजे जी कधी आपण ऐकली नाही, यापूर्वी न ऐकलेली, ती अपूर्व. जो विधी यापूर्वी कधीच नाही घडला तो अपूर्व असं असतं. आणि म्हणून त्यांनी न ऐकलेला विषय, तो अपूर्व विषय, अपूर्व माहिती ही त्यावेळी बोलल्या गेली. जसं मी उदाहरण देतो नेहमी की आमच्या स्वामींच्या सन्निधानीच भट्टोबास आहेत, परंतु काही ज्या धर्मवार्ता आहेत त्या भट्टोबासांनी विचारल्याच नाहीत, त्यामुळे स्वामींनी सांगितल्या नाहीत. परंतु जेव्हा केव्हा स्वामींना त्यांनी ते विचारलं, तेव्हा स्वामींनी त्यांचं त्या विषयाचं निरूपण केलं, तेव्हा कळलं की किती महत्वाचा विषय देवाने आज आपल्याला सांगितलं. ज्ञानियाला सुद्धा प्रेम होऊ शकतं. मग आजपर्यंत का नाही सांगितलं तुम्ही? देव म्हणतात तुम्ही कधीच विचारलं नाही. म्हणजे एवढं धर्मचर्चा होऊन सुद्धा हा विषय अजून राहिलेलाच आहे. असे कितीतरी विषय जे आपल्याला माहिती नाही आहेत. भट्टोबासांनी ते माहीत करून घेतले, महादाईसांनी माहीत करून घेतले, माहीम भट्टांनी ते जाणून घेतले आणि आमच्यापर्यंत ते पोहोचवले, पण आम्ही मात्र त्यापर्यंत, त्या विषयापर्यंत पोहोचत नाही आहोत. एवढं सगळं निरूपण केल्यानंतर परत बेलापूर या ठिकाणी स्वामींनी 7 अहोरात्र निरूपण केलेलं आहे. म्हणजे अजूनही निरूपण बाकीच आहे. अजूनही स्वामी भेटले तर अजूनही निरूपण करतील. म्हणजे इथे तर आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे सगळं. अजूनही धर्मवार्ता भरपूर शिल्लक आहे, भरपूर झालेली आहे, भरपूर बाकी आहे आणि त्यातलं आपल्याला काहीच माहिती नाही अशी आपली गत आहे. आणि ती जेव्हा माहिती पडेल, ती धर्मवार्ता जेव्हा होईल, त्यावेळी आपल्यासाठी काय असेल? अपूर्व धर्मवार्ता असेल की आम्ही आज इतक्या वर्ष उपदेश घेतल्यापासून आम्ही हे कधीच ऐकलं नाही, असे विषय आपल्याला महत्त्वपूर्ण ऐकायला मिळते. मग तया ते भट्टोबासी म्हणितले, आणि भट्टोबास त्यांना म्हणतात केव्हा? जेव्हा धर्मवार्ता संपन्न झालेली आहे. आणि धर्मवार्ता संपन्न झाली, सर्वांना छान वाटलं, बरं वाटलं आणि विषय सुद्धा महत्त्वपूर्ण असे विषय त्यावेळेला वाखाणले गेले. आणि मग आचार्य त्यांना म्हणतात, घटिकेची या जिज्ञासा तुझे आठन अवघेची चरित होईल. म्हणजे एक थोड्या वेळासाठी जरी तू एखादी जिज्ञासा व्यक्त केलीस तर काय होईल? त्याच्यातनं जे निरूपण होईल
त्यांनी त्या उत्तराने तुमचं आटन, पूर्ण आयुष्यभराचं आटन फलद्रूप होऊ शकतं. तुमची शंका किती महत्वाची आहे आणि त्याचं उत्तर त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, आणि त्यानुसार केलेलं एखाद्याने जर का आचरण ते त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. तुम्ही सहज प्रश्न केला की स्मरण कसं करायचं, म्हणजे खूप लोक विचारतात स्मरण कसं करायचं. ते वैयक्तिक स्वतः स्मरण करत नाहीत, परंतु ते प्रश्न मात्र विचारतात. आणि प्रश्न विचारल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी तुम्ही त्या उत्तराचं अनुपालन केलं नाही, परंतु तुम्ही केलेल्या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं त्यानुसार बाकीच्या 10 लोकांनी स्मरण केलं. प्रश्न आपला आहे, परंतु आपण त्याचं आचरण नाही केलं, पण 10 लोकांनी त्याचं आचरण केलं, त्याला कुठेतरी निमित्त आपण होऊ शकतो. आणि आपणही जरी केलं त्याचं आचरण, स्मरण केलं किंवा जे जे विधिविधान कळालं, त्याने काय होईल, तुझे आटन अवघेची चरित होईल. म्हणजे आयुष्यभराचं जे काय आटनाचं जे काय गोमटं लागणार आहे ते एखादी जिज्ञासा व्यक्त केली आणि त्याच्यातनं जर का अपूर्व धर्मवार्ता घडली. म्हणजे मी मागे एका ठिकाणी गेलो आणि म्हणजे एका दिवसाच्या भेटीसाठी गेलेलो होतो फक्त, आणि ते सर्व मला ऐकणारे होते. मग त्यांनी आता मला काहीतरी निरूपण करा. आता आम्हाला प्रश्न असतो की काहीतरी म्हणजे नेमकं काय निरूपण करायचं. मग मी सांगतो की मला एक प्रश्न करा, मग त्याच्यावर निरूपण सुरू होईल. मग त्यांनी विचारलं की आंतरदीक्षा म्हणजे काय, हा प्रश्न त्यांनी केला आणि त्यावर 2.25 तास निरूपण झालं. 2.25 तास निरूपण झाल्यानंतर लोक कंटाळली असतील की नाही. मग मी निरूपण थांबवलं. त्यावर 1.25 तास परत प्रश्न उत्तर त्यांनी केली. म्हणजे किती झाले, ते किती तास झाले, 2.25 तास अधिक 2.5 तास एकूण झाले. आणि त्यानंतर परत मग मी म्हटलं आता 1.25 तास चर्चा झाली, आता थांबू, देवपूजा करा. ज्यांना जायचं ते जातील घरी. देवपूजा झाल्यानंतर परत अर्धा तास ते लोक थांबूनच राहिले, कोणी जायलाच तयार नाही घरी. परत त्याच्यावर काहीतरी शंका, प्रश्न आहे ते. म्हणजे प्रश्न कोणी केला, एका व्यक्तीने एक प्रश्न केला. हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे सगळ्यांसाठीच महत्वाचं होतं. आणि ते रेकॉर्डिंग ज्यांनी ऐकलं त्या सर्वांनीच मला कळवलं की हा विषय आम्हाला भरपूर महत्वपूर्ण, जो आम्हाला ऐकायचा होता, शंका होता या विषयाबद्दल, आता आम्हाला यातनं उत्तर मिळालेलं, काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे कुणाची तरी एक शंका ते कितीतरी लोकांच्या धर्मवार्तेला निमित्त ठरू शकते आणि कितीतरी गोमटं त्याच्यातनं प्राप्त होतं. कधी कधी बहुत प्रयत्न ते अल्प साह्य असतं, किंवा बहुत सेवादास्य आणि अल्प कर्मांचा नाश होतो. आणि कधी कधी अल्प सेवादास्य आणि बहुत कर्मांचा नाश होऊ शकतो. म्हणजे तुमची क्रिया किती महत्वाची आहे, सेवादास्य किती महत्वाचं आहे, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तशा पद्धतीने तुम्ही धर्मवार्तेमध्ये काय प्रश्न केला, काय जिज्ञासा केली, आणि त्याच्यामुळे कितीक लोकांना त्याची उत्तरं मिळाली, ते लोक आचरणाला लागली, अन्यथा ज्ञान त्यांचं फिटलं, यथार्थ क्रियेला ते उपयोगी लागले, त्याचं गोमटं तुम्हाला सुद्धा आहे. म्हणून प्रश्न करताना कधीही लाजायचं नाही, संकोचायचं नाही, घाबरायचं नाही. तुमची जी शंका असते ती तुमची एकट्याची नसते, ती सर्वांचीच असते. असं होतं का की कुणीतरी प्रश्न केला तुम्हालाही वाटतं ना, बरं झालं हा प्रश्न विचारला यांनी, आमची पण ही शंका होती. म्हणजे काय आहे, धर्मवार्ता कितीतरी, धर्मवार्तेतली तुमची एक जिज्ञासा, नुसता प्रश्न केला तरी अनेकांना समाधान वाटतं, बरं झालं हा प्रश्न केला, आणि त्याचं उत्तर भेटल्यानंतर अजून लोक समाधानी होतात. म्हणून धर्मवार्ता घडवून आणा, धर्मवार्ता घडवा, धर्मवार्ता घरामध्ये करत राहा. घरामध्ये जर कधी धर्मवार्ता केली तर घरातले सर्व जे सदस्य आहेत ते चांगले धर्मासाठी तयार होते. तुम्ही तुमच्या विभागामध्ये एक आठवडा एकेकाच्या घरी जमा, तिथे धर्मवार्ता घडून आणा. ज्या ठिकाणी धर्मवार्ता होते त्या ठिकाणी परमेश्वराचं अवस्थान असतं आणि ते घर पवित्र होतं, ती जागा पवित्र होत राहते आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान प्रसन्नतापूर्वक त्या ठिकाणी येत असतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की धर्मवार्ता जी आहे त्याला अतिशय महत्त्व द्यायचं आणि धर्मवार्ताच करत नाही राहायची, हे पण लक्षात घ्या.
काही लोक नुसतं शास्त्र चर्चाच करत राहतात, तसं नाही. नुसतं जेवण बनवतो का आपण दिवसभर? थोडं जेवण बनवलं की ते खाऊन घेतो नाश्त्याला, परत दुपारचं जेवण बनवतं ते खाऊन घेतो, परत संध्याकाळी वेगळं जेवण बनवतं ते खाऊन घेतो. तसं धर्मवार्तेचं पण जेवढी धर्मवार्ता केली तेवढी आचरण करायला आपण सुरुवात केली पाहिजे. मग त्यामध्ये काही शंका निघतील, मग त्यासाठी परत धर्मवार्ता घडून आणा, परत आपण ते योग्य पद्धतीने ते कार्य करतोय का म्हणून परत धर्मवार्ता घडून आणा. अधिकरणांची, गुरुनिमित्ताची, साधूंची, वासनिकांची भेटी घ्या आणि धर्मवार्ता करत राहा. आणि धर्मवार्तेतनं माहिती झालेलं आचरण जे आहे ते आचरण सुद्धा आपल्या आचरणामध्ये आणत राहा. आजच्या या स्मृतीस्थळातील 251 क्रमांकाची स्मृती आपण घेतलेली आहे. घटिकेची या जिज्ञासा अटन चरित म्हणणे या स्मृतीचं आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.